हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोरावळ्याची खूप छान अशी रेसिपी पाहणार आहे। मोरावळा म्हणजे सुपर हेल्दी टॉनिक आहे। मोरावळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। जितका पौष्टिक आहे तितकाच तो चविष्ट देखील असतो। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे आपण मोरावळा बनवण्यासाठी अर्धा किलो मोरावळे घेतलेले आहेत। मोरावळे छान असे मोठ्या आकाराचे बघून घ्यायचे। आज आपण मोरावळा नेहमीप्रमाणे न बनवता थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून जामसारखं याचं टेक्स्चर बनवणार आहे। त्यासाठी इथे आपण मोरावळ्याला 2 ते 3 ठिकाणी अशा पद्धतीने काटे चमच्याने होल पाडून घेतलेला आहे। अशा पद्धतीने होल पाडून घेतल्यामुळे मोरावळा अगदी व्यवस्थित शिजला जातो। मिठाच्या पाण्यामध्ये मोरावळे धुवून घेऊन मगच त्यांना होल पाडावे। इथे मी सर्व मोरावळ्यांना छान असे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेऊन होल पाडून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे पाणी न घालता कोरडेच हे मोरावळे कुकरच्या भांड्यामध्ये घालून 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता इथे मोरावळा छान असा शिजलेला आहे। आपल्याला मोरावळ्याचे जामसारखे टेक्स्चर बनवायचे आहे म्हणून इथे मोरावळा 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला आहे। जर तुम्हाला मोरावळ्याच्या स्लाइस हव्या असतील किंवा फोडी हव्या असतील तर तुम्ही एकच शिट्टी देऊन हा मोरावळा शिजवून घ्यावा। आता आपण मोरावळा शिजवून घेऊया। इथे वाटीने मोरावळा आपण मोजून घेतलेला आहे। बरोबर परफेक्ट 2 वाटी इथे मोरावळा झालेला आहे। आता यामध्ये आपण साखर घालणार आहे तर त्याच वाटीने आपण 1.5 वाटी साखर घालणार आहे। मोरावळा शिजवताना नेहमी जेवढा मोरावळा झालेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर घालावी, पण मी इथे साखरेचे प्रमाण थोडेसे कमी घेतलेले आहे। 2 वाटी मोरावळ्यासाठी 2 वाटी साखर परफेक्ट आहे, पण हा मोरावळा थोडा हेल्दी बनवण्यासाठी किंवा जास्त सकस बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मोरावळ्यासाठी 1.5 वाटी साखर घातलेली आहे। इथे साखरेवरची मळी किंवा फेस वर आलेला आहे तो काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साखरेवरची मळी काढून घेतलेली आहे। आता परत हा मोरावळा छान असा एकजीव करून घेऊया, हलवून घेऊया। हे मोरावळ्याचं मिश्रण लो टू मीडियम फ्लेमवर छान असं शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी जामसारखं याला खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे। अशा पद्धतीने बनवलेला मोरावळा तुम्ही चपातीलाही लावून खाऊ शकता। मोरावळ्याचं सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारतं, हिमोग्लोबिन वाढते। मोरावळ्यात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, त्वचा आणि केसांचे आरोग्यही सुधारते। इथे मोरावळा 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मोरावळ्याचा इथे रंगही छान असा बदललेला आहे। सिल्की स्मूथ टेक्स्चर मोरावळ्याला आलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथं आपला मोरावळा शिजलेला आहे। यामध्ये इलायची पावडर घालून हा परत एकदा 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलेला आहे आणि इथे आपला परफेक्ट असा मोरावळा बनवून तयार झालेला आहे। हा मोरावळा थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया। तर इथे मी काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने स्टोअर केलेला मोरावळा आरामात वर्षभर टिकतो। फक्त यामध्ये ओला चमचा किंवा ओला हात लावायचा नाही, म्हणजे हा अगदी व्यवस्थित वर्षभर आरामात टिकतो। हा मोरावळा आपण आपल्याला हवा तेव्हा पोळीला लावून खाऊ शकतो किंवा चमचामध्ये घेऊन अशाही पद्धतीने खाऊ शकतो। या रेसिपीला आपण मोरावळ्याचा जामही म्हणू शकतो किंवा जामसारखा मोरावळा असंही म्हणू शकतो। अशा पद्धतीने मोरावळ्याचे जाम घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।